नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, व्यंकटेश एज्युकेशन अँड संस्कृती आपल्या चॅनलवर सर्वांचे सहर्ष स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण मंथन राज्यस्तरीय सामान्य ज्ञान परीक्षा सन 2024 ची इयत्ता दुसरीची उत्तर सूची आजच्या व्हिडिओमध्ये आपण सोडवून घेणार आहोत। व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत बघा, कारण त्यातील प्रत्येक प्रश्न आपण स्पष्टीकरणाचे सोडून घेणार आहोत। व्हिडिओला सुरुवात करूया, पण त्याआधी नेहमीप्रमाणे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा। बघा इथे पहिला प्रश्न 1 व 2 साठी सूचना, रिकाम्या जागी योग्य शब्द निवडून सुसंगत वाक्यांचा परिच्छेद तयार करायचा आहे। टिंबटिंब या फळाची चव गोड आहे। कलिंगड, आंबा, लिंबू, चिंच। तर काय, आंबा हा गोड असतो। उत्तर आहे पर्याय क्रमांक 1। आता पुढचा प्रश्न, या फळात टिंबटिंब असते, मग बाहेरून काटे असतात का? नाही। फक्त 2च बी असतात का? नाही, 1च बी असते। तर आंब्यामध्ये किती बी असतात? 1च बी। पर्याय क्रमांक 3। पुढचा प्रश्न, खालील वाक्यात रिकाम्या जागी योग्य विशेषण निवडा। 2-3 दिवसापासून सर्वत्र टिंबटिंब थंडी होती, मग थंडीबद्दल काही कडाक्याची थंडी होती। पर्याय क्रमांक 4। पुढचा प्रश्न बघा, खालील शब्दांच्या यादीत एकूण किती पुल्लिंगी शब्द आहेत? मग बघा, तो कोंबडा, पुल्लिंग म्हणजे काय? तो, मग तो कोंबडा, ती छत्री, ती म्हैस, ते वर्तमानपत्र, ते घड्याळ, तो डोंगर, ती खुर्ची, तो चांदोबा। हां, मग किती? 1 2 3। पर्याय 3 कुठे आहे? पर्याय क्रमांक 1 मध्ये। पुढचा प्रश्न बघा, खालील आकृतीतील अक्षरांपासून एक वाक्यप्रचार तयार होतो, त्या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ पर्यायातून शोधायचा आहे। इथे वाक्यप्रचार कोणता तयार होतो? तर धूम ठोकणे, धूम ठोकणे हा वाक्यप्रचार तयार होतो आणि त्याचा अर्थ आहे जोरात पळून जाणे। पर्याय क्रमांक 2। पुढचा प्रश्न बघा, खालील प्रश्नात हवेत उडणारी साधन या चित्राचा योग्य पर्याय शोधा। आता बघा, हे पाण्यात चालतं, रेल्वे रुळावर चालते, आणि विमान आणि हेलिकॉप्टर हे मात्र काय करतं? हवेत उडणारं साधन आहे, म्हणून मग क आणि ड योग्य। मग क आणि ड कुठे आहे? तर पर्याय क्रमांक 3 मध्ये, क आणि ड। पर्याय क्रमांक 3। पुढचा प्रश्न, इथे आपल्याला उतारा दिले, उतारा वाचून प्रश्नांची योग्य उत्तर आपल्याला पर्यायातून शोधायची आहेत। पहिला प्रश्न वाचूया आपण उत्तरातला, खालीलपैकी योग्य विधानाचा पर्याय शोधा। आता योग्य विधान विचारले, मग याच्यामध्ये हत्ती आपल्या लांब दाताने शिकार करतो हे चुकीचं आहे। हत्ती हा मांसाहारी प्राणी असून वेगाने धावतो हे पण चुकीचं आहे। हत्ती आपल्या सोंडेचा उपयोग अन्न तोंडात घालण्यासाठी व पाणी पिण्यासाठी होतो हे करेक्ट आहे। हत्तीला आपल्या सोंडेचा उपयोग अन्न तोंडात घालण्यासाठी आणि पाण्यासाठी होतो हे विधान योग्य आहे, म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3। पुढचा प्रश्न, सुळे कशाला म्हणतात? मग सुळे कशाला म्हणतात? तर बघा, हत्तीच्या लांब दातांना, हे बघा इथेच आहे, लांब दातांना सुळे म्हणतात। पर्याय क्रमांक 4, लांब दातांना। पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणता शब्द अनेकवचनी आहे? बघा, एक झाड असतं, एक झाड, अनेक झाडे, मग अनेकवचनी, अनेक झाडे हे अनेकवचनी आहे। एक कढई असते, अनेक कढया असतात, मग हे एकवचनी आहे। एक गोष्ट असते, अनेक गोष्टी, मग हे अनेकवचनी आहे। एक पिशवी असते, अनेक पिशव्या असतात, म्हणून हे पण अनेकवचनी। मग अ, क आणि ड, मग अ, क, ड कुठे आहे? पर्याय क्रमांक 4 मध्ये। पुढचा प्रश्न बघूया, खालील वाक्यात एकूण किती प्रकारच्या विरामचिन्हांचा वापर केला आहे ते पर्यायातून शोधा। बोकोबा, आपण एकावर एक असे उभे राहू। मग इथे बघा, इथे हे दुहेरी अवतरण चिन्ह, दुसरं स्वल्पविराम आणि तिसरं पूर्णविराम असे 3 विरामचिन्ह वापरलेत, मग 3 कुठे आहे? पर्याय क्रमांक 2 मध्ये। पुढचा प्रश्न, सोबतचे चित्र पहा, चित्रातील प्राण्यांच्या पिल्लाला काय म्हणतात? आता शेजारचं चित्र आहे हरणाचं, मग हरणाच्या पिल्लाला आपण काय म्हणतो? हरणाचं काय असतं? पाडस। पर्याय क्रमांक 1। बछडा कुणाचा असतो? तर वाघाचा बछडा, सिंहाचा छावा आणि घोड्याचं शिंगरू। पुढचा प्रश्न बघूया, खालील पर्यायातील कोणत्या वाक्यात सर्व शब्द शुद्ध आहेत? बघा इथे, शेतकरी शेतात कष्ट करतो, कष्ट हा शब्द इथे चुकीचा आहे। कष्ट शब्द कसा पाहिजे होता? तर हा असा पाहिजे होता। शिक्षकाने चिंटूचे कौतुक केले, याच्यामध्ये सुद्धा इथे बघा, शिक्षकाने, क्षत्रिय पाहिजे होता, म्हणजे शिक्षकाने हा शब्द असा पाहिजे होता आणि कौतुकला पहिला उकार पाहिजे होता। मी रोज सकाळी दिनदर्शिका वाचतो, हे शुद्ध आहे, म्हणून आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2। घरातील जमीन अंगण शेणाने, इथे न बाणाचा पाहिजे होता। पुढचा प्रश्न बघा, खालील पर्यायातील अयोग्य जोडीचा पर्याय शोधा। कथा लिहिणारा कथाकार हे बरोबर आहे। देवापुढे सतत जळणारा दिवा नंदादीप हे सुद्धा बरोबर आहे।
जमिनीवरून गेलेला रस्ता त्याला आपण भुयार म्हणतो, हे चुकीचं आहे. इथे जमिनीवरून दिले, जमिनी खालून गेलेला रस्ता म्हणजे त्याला आपण भुयार म्हणतो, म्हणून इथे चुकीचं आहे. पर्याय क्रमांक 3, म्हणून आपलं हे उत्तर आहे. समाजाची सेवा करणारा समाजसेवक हे योग्य आहे. पुढचा प्रश्न बघा, खालील शब्दांचा समानार्थी शब्द पर्यायातून शोधा. आता समुद्र, समुद्र या शब्दाला समानार्थी शब्द आहे रत्नाकर, पर्याय क्रमांक 4. पवन, पवनचा समानार्थी शब्द आहे वारा. अद्री म्हणजे काय, डोंगर किंवा पर्वत, अद्री हा शब्द पर्वत याचा समानार्थी शब्द आहे. मयूर म्हणजे काय, मोर, म्हणून आपल्या इथे उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. पुढचा प्रश्न, खालील म्हणीचा योग्य अर्थ पर्यायातून शोधा. वासरात लंगडी गाय शहाणी. पहिली बघा म्हणीचा अर्थ, ऐपतीच्या मानाने खर्च करावा, अंतरून पाहून पाय पसरावे. स्वार्थ साधण्यापुरतेच एखाद्याचे गुणगान गाणे, कामापुरता मामा. सर्वत्र सारखीच परिस्थिती असणे, घरोघरी मातीच्या चुली. वासरात लंगडी गाय शहाणी या म्हणीचा अर्थ आहे अडाणी लोकात अर्धवट शहाण्याला मोठेपणा लाभते. पर्याय क्रमांक 4. विभाग 2 गणित. खालील आकृतीत एकूण किती त्रिकोण आहेत. तर बघा, हा इथे हा एक त्रिकोण आहे आणि इथे हा असा 2, असे 1 आणि हा 2, असे 2च त्रिकोण आहेत, बाकी कुठे त्रिकोण होत नाही आहे. मग इथे 2 त्रिकोण, मग 2 कुठे, पर्याय क्रमांक 1 मध्ये. पुढचा प्रश्न बघूया. 2 अंकी सर्वात मोठ्या संख्येतून कोणती संख्या वजा केल्यास उत्तर समसंख्या येईल. आता बघा, 2 अंकी सर्वात मोठी संख्या आहे 99. मग 99 मधून जर आपण ही 25 ही संख्या वजा केली तर 9तून 5 गेले 4 राहिले, 9तून 2 गेले 7 राहिले, म्हणजे इथे उत्तर किती आलं आपलं 74. मग 74 ही समसंख्या आहे, मग आपल्याला समसंख्याच पाहिजे होतं, म्हणून आपलं इथे उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. 25 ही संख्या वजा केल्यावर 74 येईल, म्हणजे समसंख्या मिळेल. आता बघा, या 99 मी इथे 99 मधून जर 38 वजा केले तर 9तून 8 गेले 1 राहिले, 9तून 3 गेले 6 राहिले, मग इथे किती उत्तर येतं 61. 61 ही काय आहे, विषम संख्या आहे. 99 मधून 62 वजा केले, 9तून 2 गेले 7, 9तून 6 गेले, इथे राहिले 3, 7 ही सुद्धा विषम संख्या, त्याच्यामुळे 37 सुद्धा विषम संख्या झाली. आता बघा, 99 मधून आपण 80 वजा केले तर 9तून 0 गेले 9, 9तून 8 गेले 1, इथे किती आलं उत्तर 19. 9 ही विषम संख्या, म्हणजे 19 सुद्धा विषम संख्या. आपल्याला समसंख्या पाहिजे होती, म्हणून आपल्याला ते पहिलं 25 उत्तर आहे. पुढचा प्रश्न, खालील पर्यायातील अयोग्य जोडी शोधा. स्वातंत्र्य दिन 15 ऑगस्ट हे बरोबर आहे. शिक्षक दिन 5 सप्टेंबर ही पण योग्य जोडी आहे. प्रजासत्ताक दिन 26 नोव्हेंबर दिले. प्रजासत्ताक दिन कधी असतो, 26 जानेवारीला असतो, म्हणून मी इथं अयोग्य जोडी कोणती आहे तर पर्याय क्रमांक 3. आपल्याला अयोग्य जोडी शोधायची होती. महाराष्ट्र दिन 1 मे करेक्ट आहे. पुढचा प्रश्न बघा, खालील कोणत्या वस्तूचे मापन करण्यासाठी लिटर हे प्रमाणित एकक वापरतात. आता पेट्रोल पण आपण लिटरमध्येच मोजतो, गूळ हे ग्रॅम किंवा किलोग्रॅममध्ये मोजतो, कापड मीटरमध्ये मोजतो आणि पाणीसुद्धा आपण लिटरमध्ये मोजतो. म्हणजे जे लिक्विड आहे, जे पातळ पदार्थ आहेत ते आपण काय करतो, लिटरमध्ये मोजतो, म्हणून पेट्रोल आणि पाणी हे योग्य आहेत. मग अ आणि ड, मग अ आणि ड कुठे आहे तर बघा अ आणि ड, पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न बघूया. अनिकेतजवळ क रुपये होते, आजोबांनी त्याला आणखी 10 रुपये दिले, तर त्याच्याजवळ एकूण किती रुपये झाले. बघा, अनिकेतजवळ होते किती रुपये, क रुपये होते, आजोबांनी त्याला दिले म्हणजे त्याच्याकडे मिळवले ना, त्यांनी ॲड झाले, म्हणून मग 10, किती दिले 10, मग क अधिक 10, पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न बघा, चौरस या आकृती संबंधी किती विधाने योग्य आहेत. आता बघा, चौरसाला 4 बाजू असतात, हे बरोबर आहे. प्रत्येक बाजूची लांबी समान असते, हे बरोबर आहे, कारण चौरस हा असा असतो, हे पण बरोबर आहे. 3 कोण असतात, चुकीचं आहे. 4 शिरोबिंदू असतात, तर बरोबर आहे, हे शिरोबिंदू, म्हणजे मग हे पण बरोबर आहे. मग किती विधानं बरोबर आहेत तर 3 विधाने बरोबर आहेत. मग 3 कुठे आहे, पर्याय क्रमांक 1 मध्ये. पुढचा प्रश्न बघा, खालील पर्यायातून अयोग्य पर्याय शोधायचे आहेत. 1 शतक म्हणजे बघा 100च, आणि इथे पण 100 आहे, मग दोन्ही बाजू सेम आहेत, म्हणून मी इथे हे बरोबर आहे. 7 8 दशक 7 एकक म्हणजे 8 दशक म्हणजे 80 आणि 7 म्हणजे 8वर 7 87, आणि इथे दिले 7 दशक 8 म्हणजे 78. मग याच्यापेक्षा ही संख्या मोठी आहे, म्हणून इथे सुद्धा हे चिन्ह योग्य आहेत. आता 10 एकक म्हणजे 10च आणि 5 दशक म्हणजे 50, मग 10पेक्षा 50 मोठे आहेत, म्हणून इथे हे चिन्ह योग्य आहेत. आता बघा, 3 5 15 आणि इथे 35 आहेत, मग बघा इथे 15 ही संख्या छोटी आहे आणि मोठी आहे, मग इथे बरोबर चिन्ह दिले, म्हणून मी इथे चुकीचं आहे. पर्याय क्रमांक 4 हे आपलं उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघा, खालीलपैकी कोणत्या वस्तूचा पृष्ठभाग वक्र असतो. चेंडू, चेंडूचा पृष्ठभाग कसा आहे, वक्र आहे, हे सपाट आहे, हे पण सपाट आहे आणि हे पण सपाट आहे. पुढचा प्रश्न बघूया,
सोबतच्या आकृतीतील संख्यांचा योग्य चढता क्रम कोणता? आता बघा याच्यामध्ये 38 ही संख्या पहिली येणार आहे, त्याच्यानंतर 54, मग 83 आणि मग 97. कारण चढता क्रम म्हणजे काय, लहान संख्येपासून मोठ्या संख्येकडे. म्हणून आपल्या इथे उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, 38, 54, 83 आणि 97. पुढचा प्रश्न बघूया. 1 ते 100 या संख्यांमध्ये दशक व एकक स्थानी समान अंक असलेल्या 2 अंकी एकूण संख्या किती आहेत? मग बघा बरं, इथे या संख्या आहेत एकूण, मी इथे दाखवते बघा. एकक आणि दशक स्थानी समान. 1वर 1 11, 2वर 2 22, 3वर 3, 4वर 4, 5वर 5, 6वर 6, 7वर 7, 8वर 8 आणि 9वर 9. मग एकूण संख्या किती आहेत तर 9 आहेत. मग 9 कुठे? पर्याय क्रमांक 2 मध्ये. पुढचा प्रश्न बघा. 5 रुपयांची 10 नाणी देऊन तेवढ्याच रकमेची खालीलपैकी कोणती नोट मिळेल? आता बघा 5 रुपयाची मी नेहमी सांगते ची म्हणजे काय, गुणाकार. मग 5 गुणिले 10, मग 5 रुपयाची 10 नाणी म्हणजे किती, 50 रुपये. मग इथे 50ची नोट कुठे आहे तर बघा इथे आहे, पर्याय क्रमांक 4. खालील पर्यायात संख्या व विस्तारित मांडणी यांची अयोग्य जोडी असलेला पर्याय शोधा. बघा 50. आता इथे 50 कसं पाहिजे होतं तर 50 अधिक 0 ही विस्तारित मांडणी योग्य होती, पण इथे अयोग्य दिले, ते चुकीचं दिले, म्हणून आपलं उत्तर अयोग्य जोडी शोधायचे. म्हणून मी इथे आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. आता बघा 72, 70 अधिक 2 72 बरोबर आहे. 36, 3वर 6, 30 अधिक 6 36 बरोबर आहे. 43, 40 अधिक 3 बरोबर आहे. पुढचा प्रश्न. खालीलपैकी कोणत्या घड्याळात 7:15 वाजले आहेत? बघा या घड्याळामध्ये 7:30 झालेत, म्हणजे 7:30 वाजलेत, आणि या घड्याळामध्ये 7:15 झालेत. मग 7:15 म्हणजे त्याला आपण काय म्हणतो, 7:15 म्हणतो. या घड्याळामध्ये या घड्याळामध्ये 2:45 वाजलेत, हो की नाही, 2:45. कारण बघा हा काटा छोटा आहे आणि हा काटा मोठा आहे, मिनिट काटा 9 वर, इथे 2:45 वाजलेत आणि इथे 7:15 वाजलेत. मग आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न बघूया. पुढचा प्रश्न. खालील आकृतीबंध पूर्ण होण्यासाठी प्रश्नचिन्हाच्या जागी येणारा योग्य पर्याय शोधा. आता बघा इथे ही आकृती 1 नंबर, 2 नंबर, 3 नंबर, 4 नंबर, हे 4 झाले चिन्ह की परत पहिलं चिन्ह आहे. मग बघा इथे स्वस्तिकचं परत चिन्ह आहे, मग स्वस्तिकच्या नंतर परत कोणतं चिन्ह येणार आहे तर हे येणार आहे. मग बघा इथे हे चिन्ह असं, आणि त्याच्यानंतर बघा परत मग हे तिसरंच इथे, चौथंच इथे, आणि परत हे चिन्ह झाल्यावर कोणतं येणार आहे स्वस्तिक. मग इथे कोणतं चिन्ह येणार आहे तर स्वस्तिक. मग हे आणि स्वस्तिक असं चिन्ह आपल्याला पर्याय क्रमांक 4 मध्ये दिसत आहे, म्हणून आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. पुढचा प्रश्न बघूया. राकेश जवळ 13 म्हशी, 25 शेळ्या आणि 6 गायी आहेत, तर त्याच्याजवळ एकूण किती जनावरे आहेत? मग बघा आपण या सगळ्यांची बेरीज करायची. 13 अधिक 25 अधिक 6, मग 6 आणि 5 11, 11 आणि 3 14, 14चा 1 हातच्याला आणि इथे 4, 2 3 4, मग एकूण किती आले 44. मग त्याच्याजवळ एकूण किती जनावरे आहेत तर 44, पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न बघा. सोबतच्या बेरजेच्या उदाहरणात चौकोन व फुलीच्या जागी अनुक्रमे कोणते अंक येतील? आता इथे आपण जर 3 आणि इथे जर आपण 8 ठेवला, बघा अनुक्रमे विचारले, मग चौकोनाचे इथे 3 आणि इथे 8, तर बघा 5 अधिक 8 बरोबर किती बेरीज येते 13 येते, हातचाला आला 1, 3 आणि 1 4, 4 आणि 4 8. बघा बरं आता इथे फुलीच्या जागी दोन्हीकडे सेमच अंक आले आणि ते चौकोनाच्या जागी पण सेमच अंक आले, म्हणून मग आपलं इथे उत्तर पर्याय क्रमांक 4 हे योग्य आहे. पुढचा प्रश्न. खालील पर्यायात सर्वात जास्त आडव्या रेषा कोणत्या पर्यायात आहेत? आता बघा आडव्या रेषा विचारतात आपल्याला, मग 1 2 3 इथे 3 आहेत, मग इथे बघा 1 2 3 4, म्हणून आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. पुढचा प्रश्न. चेंडूला अनुक्रमे टिंबटिंब कडा व टिंबटिंब कोपरे असतात, मग किती 0. चेंडूला 0 कडा आणि 0 कोपरे असतात, पर्याय क्रमांक 3. गौरवला शेतामध्ये पेरूची 60 झाडे लावायची आहेत, त्यापैकी 34 झाडे त्याने लावली, तर अजून किती झाडे लावायची शिल्लक आहेत? मग बघा एकूण झाडं किती लावायची होती 60, त्याच्यापैकी त्याने किती लावली 34 झाडं लावली. आता बघा 0तून 4 काही जात नाहीत, 0 खोडायचा वर घ्यायचा, इकडचा 1 आपण ह्याचा इथे घेतला, इथे राहिले 5. 10तून 4 गेले बाकी आली 6, 5तून 3 गेले बाकी आली 2, मग अजून किती झाडं लावायचे तर 26, पर्याय क्रमांक 4. पुढचा प्रश्न बघा. 7 दून अयोग्य जोडीचा पर्याय शोधायचा, मग 7 दूने 14 बरोबर आहे, 5 चोक 20 बरोबर आहे, 9 त्रिक 27 बरोबर आहेत, 6 6 36 पाहिजे होतं, 3वर 6 पाहिजे होते, इथे उलटं दिले 6वर 3, म्हणून मग उत्तर चुकीचं कोणतं आहे? अयोग्य जोडी आहे, पर्याय क्रमांक 4. पुढचा प्रश्न बघा. 4 व 2 हे अंक प्रत्येकी एकदा घेऊन त्या अंकापासून तयार होणाऱ्या लहानात लहान संख्येच्या पुढची संख्या अक्षरात कशी लिहा?
मग 4 बघा या 2 अंकांपासून 4वर 2 आणि 2वर 4 या 2 संख्या तयार होतात. आपल्याला लहानात लहान संख्येच्या पुढची, मग हे किती आहे 2वर 4 24, मग त्याच्यानंतर 2वर 5 25, मग 2वर 5 25, पर्याय क्रमांक 1. पुढचा प्रश्न, खालीलपैकी वस्तू व तिचा आकार यासंबंधी बरोबर जोडी कोणती? बघा आता हे कपाट आहे, कपाट इष्टिकाची त्या आकाराचं असतं, हे बरोबर आहे. हे शंकू आहे, इथे गोल दिले, हे चुकीचं आहे. हे बघा बादली किंवा ड्रम आहे पण तो दंडगोल आकाराचा आहे, म्हणजे हे पण बरोबर आहे. मग कोणकोणत्या जोड्या बरोबर आहेत? तर अ आणि क. मग अ आणि क कुठे आहे? तर पर्याय क्रमांक 2 मध्ये. पुढचा प्रश्न, सोबतच्या चित्ररूप माहितीमध्ये गणपती उत्सवात विविध स्पर्धेत भाग घेणाऱ्या मुलांची माहिती दिली आहे. त्यावरून खालील प्रश्नांची उत्तर पर्यायातून शोधायचे आहेत. कोणत्या स्पर्धेत भाग घेणाऱ्या मुलांची संख्या सर्वात कमी आहे? मग सर्वात कमी बघा 4 संख्या कुठे आहेत? निबंध. मग निबंध कुठे? पर्याय क्रमांक 1. पुढचा प्रश्न, खालील माहितीवरून कंसात दिलेल्या क्रियेचे योग्य शाब्दिक उदाहरण तयार करा. जॉन जवळ 3 पेन ड्राईव्ह, शकील जवळ 5 पेन ड्राईव्ह, वजाबाकीचं उदाहरण तयार करायचं आहे. मग इथे कोणतं येईल? तर बघा शकील जवळ जॉनपेक्षा किती पेन ड्राईव्ह जास्त आहेत, इथे वजाबाकी करायची, म्हणून इथे योग्य आहे पर्याय क्रमांक 4. पुढचा प्रश्न बघा, खालीलपैकी कोणत्या पर्यायात सर्वात जास्त वर्तुळे आहेत? मग इथे बघा 1 2 3, इथे आहेत 3 वर्तुळे. इथे बघा 1 2 3 4 आणि हा बाहेरचा 1 5, इथे आहेत 5 वर्तुळे, इथे एकच आहे. इथे बघा 1 आणि हे 2, इथे 2. मग सर्वात जास्त कुठे आहेत? पर्याय क्रमांक 2 मध्ये. मग आपला विभाग 3 इंग्रजी. पुढचा प्रश्न बघूया, खालील शब्दांच्या यादीत एकूण किती शब्दांच्या शेवटी टी हे अक्षर आले आहे? आपल्याला शेवटी सांगितलं, मग इथे बघा यमेटी मॅच इथे 1 2 आणि 3, मग किती 3 कुठे आहे? पर्याय क्रमांक 1 मध्ये. खालील शब्दाच्या यादीत बसणारा शब्द पर्यायातून शोधा. कुकुंबर, कॅबेज, ब्रिंजल. कुकुंबर म्हणजे काकडी, कॅबेज म्हणजे कोबी, ब्रिंजल म्हणजे वांग. मग या सगळ्या काय आहेत? भाज्या आहेत. मग भाज्यांमध्ये टिपकॅट हे खेळ आहे. स्क्वेअर म्हणजे चौरस किंवा चौकोन म्हणतो आपण. कॅश्यू म्हणजे काजू. टोमॅटो, मग भाजी कोणती आहे? तर टोमॅटो. पर्याय क्रमांक 4. पुढचा प्रश्न, पुढील वाक्यात कोणते विरामचिन्ह वापरले आहे? आर यू रेडी? तू तयार आहेस का? मग इथे प्रश्नचिन्ह वापरले, मग प्रश्नचिन्हाला आपण काय म्हणतो? क्वेश्चन मार्क. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या पर्यायातील शब्द वर्णानुक्रमे नाहीत? आता बघा इथे पर्याय क्रमांक 1 मध्ये बघा इथे पी आहे. वर्णानुक्रमे लावताना आपण काय करतो? पहिला अक्षर बघतो की नाही. मग इथे पी आहे, इथे एच आहे आणि इथे जी आहे. मग सगळ्यात आधी कोणतं लेटर येतं? तर सगळ्यात आधी जी हे यायला पाहिजे होतं. मग इथे पी दिल्यामुळे मग हे काय आहे? वर्णानुक्रमे नाही आहे, म्हणून आपल्या इथे उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. बाकी सगळे वर्णानुक्रमे आहेत. पुढचा प्रश्न बघूया आपण, तुमच्या मित्राचा 11व्या वाढदिवसाला शुभेच्छा देण्यासाठी तुम्ही कोणते अभिवादन कराल? मग आपण बर्थडेला काय म्हणतो? हॅपी बर्थडे. पर्याय क्रमांक 1. वेलकम म्हणजे काय? स्वागत आहे, सुस्वागतम किंवा स्वागत आहे. हॅपी जर्नी म्हणजे काय? तुमचा प्रवास सुखद हो. हॅपी न्यू इयर आपण नवीन वर्षाला म्हणतो की नाही, नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छेला, म्हणजे आपण 1 जानेवारीला म्हणतो. पुढचा प्रश्न बघूया, खालीलपैकी कोणत्या पर्यायात फुटबॉल हा खेळ दर्शवणारे चित्र आहे? बघा फुटबॉल म्हणजे काय? बघा हा फुटबॉलचं चित्र आहे, हे क्रिकेट आहे, हे टेनिस आहे आणि हे हॉकी आहे. मग ओनली ए पाहिजे, मग ओनली ए कुठे आहे? पर्याय क्रमांक 3 मध्ये. पुढचा प्रश्न बघूया, विरुद्धार्थी शब्दाची कोणती जोडी अयोग्य आहे? इन आउट. इन म्हणजे आत, आउट म्हणजे बाहेर. बरोबर आहे विरुद्धार्थी जोडी, बरोबर आहे. हॉट म्हणजे गरम, कोल्ड म्हणजे थंड, बरोबर आहे. स्मॉल, इथे कॉल आहे, हे रायमिंग वर्ड झालं, पण स्मॉल म्हणजे काय? लहान. आणि मग स्मॉलचे अपोजिट काय पाहिजे होते? इथे बिग पाहिजे होतं. स्मॉल म्हणजे लहान, बिग म्हणजे मोठा. मग इथे चुकीची जोडी आहे, ही अयोग्य जोडी आहे, म्हणून आपल्या इथे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. हॅप्पी म्हणजे आनंदी, सॅड म्हणजे दुःखी. हॅप्पी सॅड करेक्ट आहे. सोबतच्या शब्दकोड्यातील 3ही अर्थपूर्ण शब्द तयार करण्यासाठी फुलीच्या जागी कोणते अक्षर ठेवाल? तर इथे आपण सी ठेवलं, तर बघा CABLE केबल, आणि बघा CLAP क्लॅप. क्लॅप म्हणजे टाळ्या वाजवणे, आणि CAP कॅप. कॅप म्हणजे टोपी. इथे उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. पुढचा प्रश्न बघा, खालील पर्यायातून योग्य जोडीचा पर्याय शोधा. इथे लेफ्ट हे राईटचं चिन्ह, इथे लेफ्ट चुकीचं आहे, राईट चुकीचं आहे, अप बरोबर आहे. अप म्हणजे वर, मग बाणाचं टोक वर आहे, करेक्ट आहे. आता पुढचा प्रश्न, सोबतचे चित्र पहा, चित्रातील अवयवांचा उपयोग कशासाठी होतो ते पर्यायातून शोधा. आता इथे नोज दाखवले, मग नोज आपण कशासाठी वापरतो? स्मेल, वास घेण्यासाठी. सी म्हणजे पाहणे, पाहण्यासाठी आपण आईचा वापर करतो. वॉक, चालण्यासाठी आपण लेग, पायांचा वापर करतो. राईट, लिहिण्यासाठी आपण हाताचा, हँडचा वापर करतो. पुढचा प्रश्न, विभाग 4 बुद्धिमत्ता चाचणी. बघा इथे 51 प्रश्न, वरील ओळीमध्ये सर्वात जास्त वेळा आलेले अक्षर कोणते? आता इथे जा हे एकदाच आलेलं आहे.
आणि ला हे अक्षर जर आपण मोजलं तर हे ला हे अक्षर 2 वेळा आले, क हे अक्षर 2 वेळा आले आणि या हे 5 वेळा आलेले आहे. मग सर्वात जास्त अक्षर कोणतं आले तर या, पर्याय क्रमांक 4. पुढचा प्रश्न, पुढील संख्या मालिकेत चुकीचे पद ओळखा. आता 12, 18, 25. आता इथे आपण 6चा पाडा घ्यायचा आहे बघा. 6 1 6, 6 2 12, 6 3 18, 6 4 24, 6 5 30, 6 6 36, 6 7 42, 6 8 48, 6 9 54. आता 25 मात्र 6च्या पाड्यात आहेत का नाही, बाकी सगळ्या 6च्या पाड्यातल्या संख्या आहेत. मग 25 नाही आहे म्हणून मी इथे उत्तर आहे, चुकीचं पद आहे 25, पर्याय क्रमांक 1. पुढचा प्रश्न, खालील प्रश्न आकृतीचे पाण्यातील प्रतिबिंब कसे दिसेल ते पर्यायातून शोधा. आपल्याला माहिती आहे पाण्यातील प्रतिबिंब म्हणजे काय, वरचा भाग खाली येतो. मग आता ए आहे तो इथे खाली येणार आहे उलटा होऊन. मग असं कुठे आहे तर बघा इथे आहे आणि हा आहे तो वर जाणार आहे, एच खाली आणि हे वर. मग असं आपल्याला कुठे दिसते तर 53चं आपलं उत्तर आहे, पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न बघा, खालील संख्या मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल. 2 4 8. बघा इथे बेदुने बघा 2 बेदुने 4, 4 दुने 8, 8 दुने 16 आणि 16 दुने 32. म्हणजे दिलेल्या प्रत्येक अंकाची पुढची दुप्पट घ्यायची आहे. मग 8 दुने 16, पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न, वरील इंग्रजी अक्षर म्हणजे डावीकडून कोणत्या क्रमांकांची अक्षरे घेतल्यास एका रंगाचे नाव तयार होईल. आता सगळ्यात महत्त्वाचं, हे प्रश्न सोपे असतात, फक्त डावी आणि उजवी बाजू समजले पाहिजे. आपली जी उजवी बाजू आहे ती पुस्तकाची पण उजवी बाजू म्हणजे इकडून, आणि आपली जी डावी बाजू आहे ती पुस्तकाची सुद्धा डावी बाजू म्हणजे इकडून. आता आपल्याला डावीकडून सांगितलं म्हणजे इकडून मोजायचं आहे. मग बघा आपण 3 1 20 जर घेतलं तर 3 नंबरला आहे सी, 1 नंबरला आहे ए आणि 20 नंबरला 5 10 15 20 टी. मग CAT कॅट, हे कॅट होतं. आणि या क्रमांकांची जर आपण अक्षरं घेतली तर बघा RED रेड. मग आपल्याला कलरचंच नाव विचारलं तर रंगाचं, मग कलरचं नाव आहे RED रेड, पर्याय क्रमांक 2. आणि याच्यापासून DOG डॉग हे अक्षर तयार होते आणि याच्यापासून वेगळं स्पेलिंग तयार होतं XOEU. पुढचा प्रश्न बघा, गटाशी जुळणारे पद पर्यायातून शोधायचं आहे. बघा प्रत्येक आकृतीचे आपण समान 2 भाग केलेत. इथे पण 2 भाग, इथे पण 2 भाग. मग आता कुठे आहे तर पर्याय क्रमांक 4. पुढचा प्रश्न बघा, ऑक्टोबर जानेवारी मार्च. ऑक्टोबर जानेवारी आणि मार्च हे सगळे 31 दिवसांचे महिने आहेत म्हणून मग डिसेंबर हा 31 दिवसांचा महिना आहे. पुढचा प्रश्न, खालीलपैकी उपदिशा कोणती आहे. नैऋत्य, वायव्य आणि आग्नेय या तीनही उपदिशा आहेत. मग अ क ड, पर्याय क्रमांक 4. पुढचा प्रश्न बघा, खालील चिन्ह मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी क्रमाने येणारी चिन्ह मालिका पर्यायातून शोधा. बघा इथे 2 आडव्या रेषा होतात, त्याच्यानंतर @ आणि त्याच्यानंतर हॅशचं चिन्ह आहे. मग आता हाच क्रम, फक्त पुढे वेगळं चिन्ह येईल. मग बघा इथे आडव्या रेषा, @ हॅश आणि त्याच्यानंतर पर्याय क्रमांक 3. एका सांकेतिक भाषेत 2 28 बरोबर 16, 75 बरोबर 35, 64 बरोबर 24, तर 56 ही संख्या कशी द्याल. आता इथे बघा 28चं सांगते, 2 गुणिले 8 म्हणजे या दोघांचा गुणाकार, 2 8 16, 7 5 बघा इथे 7 5 35 आणि 6 गुणिले 4 6 चोक 24. आणि आता इथे पण बघा 5 गुणिले 6 करूया, 56 आहे तर 5 5 30. मग 30 कुठे आहे, पर्याय क्रमांक 2 मध्ये. पुढचा प्रश्न बघा, पुढचा प्रश्न, खालील प्रश्नात पहिल्या व दुसऱ्या पदामध्ये जसा संबंध आहे तसाच संबंध तिसऱ्या व चौथ्या पदामध्ये आहे, तर प्रश्नचिन्हाच्या जागी येणारा योग्य पर्याय शोधा. खारट मीठ खारट असतं, गोड काय असतं तर आता इथे गुळ पण गोड असतो आणि साखर पण गोड असते, चिंच आंबट असते, आवळा तुरट असतो. मग इथं अ पण बरोबर आहे आणि क पण बरोबर आहे. मग अ आणि क कुठे आहे, अ आणि क, पर्याय क्रमांक 1. पुढचा प्रश्न बघा, इथे त्रिकोण आहे, त्रिकोणाला 3 बाजू असतात, त्रिकोणाला 3 बाजू 3 कोपरे तर 3च मध्ये रेषा दिलेत. आता बघा 1 2 3 4 5 5 बाजू असणारी आकृती आहे. मग इथे 5 रेषा आणि उभ्या, इथे उभ्या आहेत तर इथे पण उभ्याच पाहिजेत. 1 2 3 4 5, पर्याय क्रमांक 4. पुढचा प्रश्न बघा, खालील प्रश्न आकृतीमध्ये तंतोतंत दिसणारी आकृती पर्यायातून शोधायचे आहेत. मग सेम अशी आकृती आपल्याला पर्याय क्रमांक 3 मध्ये दिसते. बघा हे 2, ह्याच्यामध्ये 1चा गॅप आहे, हे 2 जवळ आहेत इथे आणि हे, पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न बघा, सोबतच्या आकृतीत एकूण किती चौकोन आहेत. मग चौकोन वेगवेगळ्या आकाराचे असू शकतात. आता बघा हा सगळ्यात मोठा एक चौकोन, हा 2, हा 3, हा 4 आणि हे दोन्ही मिळून 5 आणि हे दोन्ही मिळून 6. 1 2 3 4 5 आणि हा 6, पर्याय क्रमांक 4. पुढचा प्रश्न बघूया, सन 2023चा शिक्षक दिन मंगळवारी होता, तर त्याच महिन्याच्या शेवटच्या तारखेला कोणता वार येईल.
बघा दिलेल्या माहितीनुसार शिक्षक दिन कधी असतो तर 5 सप्टेंबरला. 5 सप्टेंबरला वार कोणता आहे? मंगळवार. आणि सप्टेंबर महिना किती दिवसांचा असतो तर 30 दिवसांचा असतो. मग आपल्याला माहिती आहे 1 तारखेचा वार 29 तारखेला येतो, 2 तारखेचा वार 30 तारखेला येतो. आता इथे आपल्याला माहिती आहे 5 तारखेचा वार माहिती आहे मंगळवार. मग बघा 5च्या जरा मागे जाऊया, 4 तारीख आणि इथे 3 तारीख. आता बघा 5 तारखेला जर मंगळवार आहे तर मंगळवारच्या आधी वार कोणता? सोमवार. सोमवारच्या अगोदर वार कोणता? रविवार. आणि रविवारच्या अगोदर वार कोणता? शनिवार. आणि शनिवारच्या अगोदर 1 तारखेला वार कोणता असणार आहे तर शुक्रवार. परत एकदा चेक करायचं आहे, शुक्रवार, शनिवार, रविवार, सोमवार बरोबर मंगळवार या पद्धतीनं. मग आपल्याला माहिती आहे 1 तारखेचा वार 29 तारखेला म्हणजे 1 तारखेला जर शुक्रवार आहे तर 2 तारखेला कोणता वार आहे? शनिवार आहे. शनिवार, हो की नाही? मग आता आपल्याला माहिती आहे 1 तारखेचाच वार 29 तारखेला आणि 2 तारखेचा वार 30 तारखेला. मग आपल्या महिन्याचा शेवटचा वार विचारला. मग शेवटचा वार कोणता आहे? शेवटची तारीख आहे 30. मग 30 तारखेला कोणता वार आहे तर शनिवार. पर्याय क्रमांक 1. पुढचा प्रश्न बघूया. केळीला आंबा म्हटले, आंब्याला कलिंगड म्हटले, कलिंगडाला सफरचंद म्हटले, सफरचंदाला डाळिंब म्हटले, तर फळांचा राजा कोणता असेल? मग फळांचा राजा, आधी या प्रश्नाचं उत्तर शोधून घ्यायचं. फळांचा राजा कोण? आंबा. मग आंब्याला काय म्हटलंय? कलिंगड. म्हणून इथे उत्तर आहे कलिंगड. पर्याय क्रमांक 1. पुढचा प्रश्न बघा. गटात न बसणारे पद ओळखायचे. आता इथे 63, 72, 45 आणि 56 या दोघांची जर आपण बेरीज केली बघा, 6 + 3 बरोबर बेरीज येते 9, 7 + 2 बरोबर बेरीज येते 9, 4 + 5 बरोबर बेरीज येते 9 आणि 5 + 6 बेरीज येते 11. मग सगळ्यांची बेरीज 9 आणि मग ह्याची 11, म्हणून मग हे काय आहे? वेगळं. पर्याय क्रमांक 4. पुढचा प्रश्न बघा. इथे बघा 1 2 3 4 5 5 बाजू असणारी आकृती आहे मध्ये. इथे पण 5 बाजू, इथे पण 5 बाजू आणि इथे मात्र बघा इथे एक एक्स्ट्रा म्हणजे 6 बाजू आहेत ह्या मधल्या या दुसऱ्या आकृतीला, म्हणून इथे हे वेगळं आहे. पुढचा प्रश्न बघा. एका रांगेत कार्तिकच्या मागे व पुढे समान मुले आहेत. त्याच्या मागे 13 मुले असतील तर रांगेत एकूण मुले किती? बघा ही अशी रांग आहे आणि कार्तिक आहे तो हा मध्ये आहे, त्याच्या मागे 13 मुली सांगितल्यात, पुढे आणि मागे समान आहेत. मागे 13 आहेत त्यात पुढे पण 13 आहेत, मग 13च्या नंतर ह्याचा नंबर आहे 14वा. आता आपल्याला रांगेमध्ये एकूण किती? मग या दोघांनी बघा पुढचे 13 आणि मागचे 13, 13 + 13, 13 आणि 13 किती झाले? 26 झाले. आणि मधला हा कार्तिक 26 + 1 बरोबर किती? 27. म्हणजे एकूण त्या रांगेमध्ये किती मुलं आहेत तर 27. पर्याय क्रमांक 1. पुढचा प्रश्न बघूया. खालील प्रश्न आकृतीची आरशातील प्रतिमा कशी दिसेल ते पर्यायातून शोधायचे आहेत. आपल्याला माहिती आहे आरशातील प्रतिमाचं काय होतं? डावी बाजू उजवीकडे जाते आणि उजवी बाजू डावीकडे जाते. मग आता इथे आपण या गोलाकडे आधी बघा. बघा इथे उजव्याकडचा कोपऱ्याकडचा भाग रंगवला आहे, मग तो कुठे येईल? डावीकडचा कोपरा रंगवलेला असेल आणि खालचा. मग बघा इथे पण नाही, इथे पण नाही, इथे पण नाही, मग इथे मात्र आहे, हो की नाही? बघा इथे हा आहे. मग आता इथे सुद्धा बघा जे डावीकडे टोक आहे ते उजवीकडे गेले, उजवीकडे आहे ते डावीकडे जाईल, म्हणून इथे आपली उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. पुढचा प्रश्न. सोबतच्या वेळ आकृतीचे निरीक्षण करा व दिलेल्या प्रश्नांचे उत्तर पर्यायातून शोधा. फक्त आयत या आकृतीत असणाऱ्या अंकांची बेरीज किती? मग आयतामध्ये बघा 8 आणि हे 2, मग 8 आणि 2 किती झाले? 10. पर्याय क्रमांक 2 10. आयतामध्येच फक्त 8 आणि हे 2 बरोबर 10. पुढचा प्रश्न बघा. बटाट्यापेक्षा टोमॅटो महाग आहेत. बघा ह्या प्रकारचे प्रश्न सोडवताना आपण असे सोडवायचे. इथे मी आता फक्त ब लिहिते, बटाट्याचा फक्त ब लिहिते आणि नंतर इथे काय आहे? टोमॅटोचा टो आहे, इथे भेंडी आहे आणि इथे गवार आहे. आपल्याला सांगितलं काय? बटाट्यापेक्षा टोमॅटो महाग आहेत. बटाट्यापेक्षा टोमॅटो महाग आहेत म्हणजे टोमॅटो मी वर घेतला. आणि टोमॅटो भेंडीपेक्षा महाग आहेत म्हणजे भेंडीपेक्षा सुद्धा टोमॅटो महाग आहेत म्हणजे थोडंसं असं हे महाग आहेत, पण गवार एवढे नाहीत. टोमॅटो भेंडीपेक्षा महाग आहेत पण गवार एवढे नाहीत म्हणजे गवारपेक्षा भेंडी महाग आहे असं त्यांचं. बघा इथे काय सांगितले की टोमॅटो भेंडीपेक्षा महाग आहेत म्हणजे टोमॅटो ते भेंडीपेक्षा महाग आहेत म्हणजे उंचच आहेत म्हणजे हे छोटे, पण गवार एवढे नाहीत म्हणजे जे टोमॅटो आहेत ते गवार एवढे महाग नाहीत म्हणजे सगळ्यात महाग कोण आहे तर गवार. पर्याय क्रमांक 3. तरी जर वेगळं काही तुमचं याचं उत्तर असेल तर तुम्ही मला नक्की कमेंटमध्ये सांगू शकता. मग सर्वात महाग भाजी विचारली होती म्हणून मी इथे उत्तर आहे गवार. सुरेश व पीटर यांच्या आजच्या वयांची बेरीज 21 वर्ष आहे तर आणखी 4 वर्षांनी त्यांच्या वयांची बेरीज किती होईल? आता बघा सुरेश अजून 4 वर्षांनी आणखी 4 वर्षांनी सुरेशचं पण वय 4 वर्ष वाढणार आहे आणि पीटरसुद्धा 4 वर्षांनी मोठा होणार आहे. मग 4 आणि 4 किती? 8. मग या 21 मध्ये जर 8 मिळवलं तर किती? 21 आणि 8 किती होतात? 29. 8 आणि 1 9 आणि 2 29. मग त्यांच्या वयांची बेरीज किती होईल तर 29 वर्ष. पर्याय क्रमांक 4.
74वा प्रश्न, एका सांकेतिक भाषेत वदन हा शब्द असा, चपळ हा शब्द असा आणि कप हा शब्द असा लिहितात, तर त्याच सांकेतिक भाषेत वारा या शब्दाचा समानार्थी शब्द कसा लिहितात. आता बघा याच्यामध्ये जर आपण काढलं, बघा या प्रश्नामध्ये फक्त इथे प आणि प सेम आहे. बघा जे सेम आहे ते काय करायचं आपण, म्हणजे इथे प साठी स्वस्तिक हे चिन्ह आपण काढून घ्यायचं. बाकी व साठी जे आहे तेच आहे, पहिलं दुसरं ह्याच्यासाठी न साठी हे. आता बघा इथे स्वस्तिकसाठी आता बघा याच ह्याच्यानुसार स्वस्तिकसाठी प हे आहे, स्वस्तिकसाठी कोणतं आहे तर प आहे. बघा मी इथे लिहिते प, आणि बघा व साठी हे आहे आणि हे चिन्ह आहे ते न साठी म्हणजे पवन. मग वाऱ्याचा समानार्थी शब्द कोणते तर पवनच आहे. मग यासाठी कोणते हे तयार होत आहेत तर बघा ही चिन्ह आपण घेतली तर कोणता शब्द तयार होतो, वण हा शब्द तयार होतोय आणि इथे चळ हा शब्द तयार होतोय आणि इथे दळण. मग आपल्याला वारा शब्दाचा समानार्थी शब्द आहे पवन. पर्याय क्रमांक 1 हे आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघा, तुमची सहल वस्तुसंग्रहालय पाहायला गेली असता तुमची कोणती कृती योग्य असेल किंवा तुम्ही कोणती कृती कराल. आपण काय करू, तेथील सूचनांचे तंतोतंत पालन करेन ही 3ऱ्या नंबरची कृती योग्य आहे. बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण पूर्ण स्पष्टीकरणासहित प्रश्नपत्रिका सोडवून घेतलेली आहे. आशा करते आपल्या सर्वांना हा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्हाला या परीक्षेमध्ये किती मार्क्स मिळाले ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार, थँक्यू.